मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी आपण अक्रूलला देणार आहोत. आपण चला रत्नदीप पाटील यांचा एक विशेष सन्मान आपण लगेचच करून घेतोय. स्वप्नदेश पाटीलला, स्वप्नदीप पाटील. चला या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा चला मी देवरे साहेबांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी देऊन आपण या गेल्या मॅचच्या मॅन ऑफ द मॅचचं कौतुक करूया. चला अक्रूल आपण आता बक्षीस सेरेमनी बॉक्स मध्ये जायचं आहे आणि तुमचा सन्मान VPI देवरे साहेब. खरं तर सदरक्षण आहे खलनिर्तन हे ज्यांचं ब्रीदवाक्य आहे, सज्जनांचं रक्षण करणं आणि दुर्जनांना शासन करणारी पोलीस यंत्रणा आणि त्यांचे VPI देवरे साहेब यांच्या शुभ हस्ते आपण अक्रूल पाटील अगदी जोरदार टाळ्या आपण अक्रूलसाठी वाजूया. सुंदर गोलंदाजी त्यांना साकारली आणि खऱ्या अर्थानं टाकीगाव संघाचं पाणीबत करत असताना चांगला खेळ साकारला. चला सलामीची जोडी रोशन काथारा साहेब आणि सरलेकर साहेब ही जोडी मैदानामध्ये आली आहे. पहिला चेंडू हलक्या हाताने स्टिअर केला, क्षेत्ररक्षकानं चेंडू अडवला रोशन काथारा साहेब आणि सरलेकर साहेब ही जोडी मैदानामध्ये. दुसरा चेंडू आहे यावेळेला, फटका किती चांगला, चेंडू जाईल मिड विकेट सीमा रेखेच्या बाहेर. परंतु पुढच्या चेंडूवरती नक्कीच रोशन कातारा साहेबांच्या बॅटमधून आला एक दर्जेदार चौकार. बॉलिंगला कोण आहे? साई गोलंदाजी करतोय. 4 ओव्हरची मॅच आहे, एकाच एंडने ही मॅच खेळवली जाईल. यावेळेला मिस टाइम, झेल उडाला आणि झेल टिपला गेला. अगदी पुढच्या चेंडूवरती कातारा साहेबांची विकेट जाताना पाहायला मिळते. पहिला धक्का, पहिला हादरा आणि पहिला दणका या ठिकाणी बसला. इनेट नंबर 3 वरती नवीन बॅटर सतीश साहेब दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतात. 4 धावा, 1 गडी बाद, 3 चेंडूचा खेळ संपलाय. साई गोलंदाजी करतोय. नवीन फलंदाज आपल्याला पाहायला मिळतील. यावेळेला फटका पुन्हा एकदा सुंदर आहे, चेंडू जाईल मिड विकेट सीमा रेखेच्या बाहेर. आणखी एक दे धक्का, टोकला चौका. मनोहर पाटील देखील आपण मिड विकेटला क्षेत्ररक्षण करताना पाहतोय, त्यांचं देखील आपण कौतुक करूया. दरम्यान 8 धावा झाल्यात, 5 चेंडूचा खेळ या ठिकाणी संपला. नवीन आलेला फलंदाज पहिल्या चेंडूवरती सतीश साहेबांचा देखील एक चौकार पाहायला मिळाला. 4 ओव्हरची मॅच एक मोठं आव्हान निर्माण करण्यासाठी दाखल झाली आहेत. काहीसं बॅकफुटवरती गेले होते, चेंडू रीड करता आला नाहीये. अगदी वाईटच्या गाईडलाईन जवळून चेंडू गेलाय. पंचांनी मात्र या ठिकाणी व्हॅलिड चेंडू ठरवलाय, त्यामुळे षटक संपले. पहिलं 6 चेंडूंचा खेळ संपला. धावसंख्या 8 आहे. 1 गडी गमावलाय पोलीस यंत्रणा कक्षानं. त्यामुळे थोडासा वेळ जाऊ डीजेकडे, ऐकू एक सुमधुर संगीत.
नवीन गोलंदाज हर्षद गोलंदाजी करणार आहे आणि समोर आता सरलेकर साहेब आपल्याला पाहायला मिळतील. त्याची बॅटिंगची पॉवर या ठिकाणी पाहायला मिळेल. यावेळेला इनसाइड आउटचा फटका कव्हरला खेळला, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली त्यानं सोडलाय झेल, त्यामुळे या ठिकाणी 2 धावा कंप्लीट करण्यात आल्या. धावसंख्या हळूवार पुढे सरकली आहे, 10 धावा. दरम्यान पागोडे गावातील एक गोड व्यक्तिमत्व विनोद कान्हा पाटील साहेबांना आपण विनंती करूया, आपण मंचकावरती या. दरम्यान राजेंद्र रामचंद्र चौगुले यांना देखील आपण विनंती करूया, आपण देखील अतिथी कक्षामध्ये येऊन या कक्षाची शोभा वाढवायची आहे. यावेळेला समोरच्या बाजूनं बेधडक षटकार ठोकला, एकदम कडक. आताच्या घडीला गोलंदाजाला ठोकून काढलाय, पुलटॉस आहे, फटका फसलाय आणि झेल या ठिकाणी कन्वर्ट करण्यात आला आणि फलंदाज क्रमांक 2 झाला झेल बाद. दरम्यान नितीनजी पाटील पागोडे गावातील एक गोड व्यक्तिमत्व आणि त्यांचं इथं शुभागमन आपल्याला पाहायला मिळत आहे, त्यांचं देखील वेलकम स्वागत. दरम्यान शशिकांत खरत साहेब मैदानामध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतात. अगदी उंचीचा वापर करत नेहमी खूप चांगली फटकेबाजी करत असताना खूप साऱ्या मैदानामध्ये आम्ही त्यांना पाहिलं आहे. आताच्या घडीला धावसंख्या 16 आहे, धावा वाढवाव्या लागतील. गोलंदाजीसाठी हर्षद आहे, हर्षदने एक षटकार खाल्लेला आहे. यावेळेला चांगला बॉल रीड करता आला नाही आहे, डॉट डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळाली. निर्धाव चेंडू, खरं तर एक प्रदर्शनीय सामना आपण एन्जॉय करतोय. दरम्यान पुन्हा एकदा अवे फ्रॉम द बॉडी, चेंडूला शरीरापासून दूर ठेवला आणि या ठिकाणी कळलंय का हा डॉट बॉल पाहायला मिळाला, निर्धाव चेंडू. दरम्यान 2 षटकाचा जवळपास खेळ या ठिकाणी संपला. 12 चेंडूंचा खेळ संपला. धावसंख्या धावपलकावरती आपल्याला पाहायला मिळाली आहे 16 आहे. 8च्या सरासरी धावा या ठिकाणी जमल्या आहेत. चला नवीन गोलंदाज झालाय यावेळेला अलंग द कार्पेट, गॅप थोडस मोठा आहे, या ठिकाणी धावांचा पडणार नाही तोटा, आणखी 4 धावा जोडल्या जातील. चौकार. एंटरप्राइजेस कामोठे आणि सिद्धिविनायक भिंगारी यांच्या दरम्यान आपल्याला मॅच पाहायला मिळेल. चला आपण इंटरव्हल मध्ये टॉस करणार आहोत. चला दोन्ही संघाचे संघनायक, माझा आवाज तुमच्यापर्यंत येत असेल तर टॉस करण्यासाठी आपण इनिंग ब्रेक मध्ये यायचं आहे. कामोठे आणि भिंगारी दरम्यानच्या काळामध्ये या ठिकाणी पहा, अगदी आंखों में इशारा हो गया आणि जवळपास अगदी भर मैदानामध्ये एका धावेची चोरी होताना आपल्याला पाहायला मिळाली. धावसंख्या हळूवार 21 वरती जाऊन पोहोचली आहे. 4 ओव्हरची मॅच गोलंदाजीसाठी या ठिकाणी आर्यन आला. फटका खेळायचा होता, गरज सरमांच्या बॅटला नक्कीच चेंडू लागला नाहीये. डॉट बॉल येताना आपल्याला पाहायला मिळतोय. 4 ओव्हरची मॅच आहे, मोठी धावसंख्या उभारावी लागेल. आयोजकापेक्षा नक्कीच मॅच रंगताना पाहायला मिळते.
दरम्यानच्या काळामध्ये हा देखील एक चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. वाईडची जी गाईडलाईन आहे ना त्याच्या जवळपास आतून चेंडू ठेवतोय आणि गरज साहेब आपण पाहिलं ना तर बॅकफुटला खेळतायत, त्यामुळे चेंडूच्या मेरिटपर्यंत त्यांना येता येत नाही आहे. निर्धाव चेंडूची पूर्तता या ठिकाणी गोलंदाज करतोय. यावेळेला समोरच्या बाजूनं आपला फटका 440चा झटका गरज साहेबांनी गोलंदाजाला फेकून दिलाय. 6 धावांसाठी षटकार. चला 3 षटकाचा खेळ या ठिकाणी संपलाय. 27 धावा स्कोर कार्ड वरती. शेवटचं षटक हाणामारीचं षटक भरत आलंय गोलंदाजीसाठी. शेवटच्या षटकासाठी पाहूया. स्लॉगवर आहे. पहिलाच बॉल फुलटॉस होता. धाव घेण्याची संधी आणि रनआउटच्या माध्यमातून या ठिकाणी मात्र बाद होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. सतीश साहेब दरम्यान व्हाईट बॉल पाहायला मिळतो. एक धाव. नवीन फलंदाज मानकर साहेब मैदानामध्ये दाखल झालेले पाहायला मिळत आहेत. वाईड आलाय अगोदरचा चेंडू. दरम्यान हा पुढचा चेंडू डॉट आला. निर्धाव चेंडू. आणखी एक चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. दरम्यान फलंदाज बाद झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. चला नवीन फलंदाज मैदानामध्ये जाताना पाहायला मिळतील. मिलिंद साहेब मैदानामध्ये जाताना आपल्याला पाहायला मिळतात. प्रत्येकाला इच्छा असते मैदानामध्ये जाण्याची आणि गरज साहेबांनी बहुतेक बॅटिंग सोडली आहे आणि मिलिंद साहेब मैदानामध्ये जाताना आपल्याला पाहायला मिळतात. शेवटचे अंतिम काही चेंडू शिल्लक आहेत. आउट झाले ते. डॉट आल्यानंतर सोडली मला वाटतं त्यांची बॅटिंग. डावकर आताचे फलंदाज या ठिकाणी फटका चांगला खेळलाय. सिंगल मिळाली आहे आणि जवळपास मिळाली आहे सिंगलला. एक धाव या ठिकाणी कंप्लीट करण्यात आली आहे. यावेळेला पुन्हा एकदा सिंगल पाहायला मिळेल. एक धाव पाहायला मिळेल. चला शेवटचे काही चेंडू शिल्लक आहेत. या ठिकाणी फटका लॉफ्टेड शॉट क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि त्याने सोडलाय झेल. त्यामुळे इथं मात्र मिलिंद साहेबाला 2 धावा. तिसऱ्या धावेचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय आणि तिसरी धाव काढताना मात्र या ठिकाणी फलंदाज बाद होताना आपल्याला पाहायला मिळतील.
कोणची नावं दिली मगाशी मी त्यांचं झालं सोबत यांचं ना हे आता आलेले यांचे पागोटाची त्यांची नावं दिली ना मग हे विनोद दे ना विनोद चला 32 धावांचं टार्गेट आहे. सलामीची जोडी लगेच मैदानामध्ये जाईल. 4 ओव्हरची मॅच आपण या ठिकाणी मॅचला एन्जॉय करतोय. एक प्रेक्षणीय सामना आहे. एका बाजूला पोलीस यंत्रणा आणि त्यांच्या अगेन्स्ट आपण नक्कीच आपल्या गावातील संघ पाहतोय. यांच्या दरम्यान आयोजकांचा हा सामना पाहायला मिळतोय. चला 32 धावांचं टार्गेट या ठिकाणी उभं राहिलं आहे. चला फलंदाजीसाठी आपण पाहतोय युवराज आणि विक्रम ही जोडी मैदानामध्ये दाखल झालेली पाहायला मिळत आहेत. चला यानंतरची मॅच आहे आपण इन्व्हाइट करतोय भिंगारी आणि कामोटे संघ. चला पुढच्या मॅचचा टॉस करणार तो आपण. चला दोन्ही संघाचे संघनायक या टॉस बॉक्स मध्ये आपली उपस्थिती आपण प्रार्थनीय करूया. चला भिंगारी संघाचा संघनायक आणि कामोटे संघाचा संघनायक. चला यानंतरची फ्रेश मॅच आपल्याला पाहायला मिळेल. इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस करण्याची सूचना तुम्हाला दिली होती, त्यामुळे चला दोन्ही संघ लगेचच जॉईंट होतील. सिद्धिविनायक भिंगारी चला कुणाल नाईक आपल्या संघनायकाला पाठवा आणि कामोटे संघ चला बारक्या कांबळे. चला 32 धावांचं टार्गेट इथे उभं राहिलंय. रोशन कातारा साहेब आणि इथं पहा झेल उडाला होता आणि झेल घेण्यासाठी 2 खेळाडू एकवटले आणि हा झेल धरणी मातेला दान झाला. त्यामुळे या ठिकाणी सिंगल मिळाली आहे ती आमच्या आयोजकांच्या संघाला. खरं तर कॅच घेणं गरजेचं होतं. आव्हान 32 धावांचं आहे. दरम्यान स्ट्राईक वरती आपण विक्रमला पाहतोय, युवराजला पाहतोय. यावेळेला युवराजच्या बॅट मधून तडाखा, चेंडू जाईल मिड विकेट सीमारेखेच्या बाहेर. 1 बाउन्स ओव्हर द रोप, चौकार. चला आपण भिंगारी संघ आपणास विनंती आहे, कामोटे संघ आपण विनंती करतोय. चला टॉस करायचा. ही मॅच संपल्या तुम्हाला मैदानामध्ये एंटर करायचं आहे. दरम्यान फटका या ठिकाणी फसलाय की काय, परंतु हा चेंडू जाईल अगदी लॉंग अँड स्ट्रॉंग. षटकार. दरम्यान धावसंख्या मात्र वाऱ्याच्या वेगाने पुढे सरकती. 32चं टार्गेट आहे आणि आताच्या घडीला फटका फसला. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि त्यांच्याकडून झेल सुटला जातोय. जवळपास 2 झेल आतापर्यंत सुटले गेलेत आणि त्याचा फायदा पहा किती चांगल्या प्रकारे उठवला गेला. जवळपास या चेंडूवरती 3 धावा पळून काढल्या गेल्या. 14 धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. चला आमचा आवाज जर पोहोचत असेल सिद्धिविनायक भिंगारी संघ, चला आपण पुढच्या मॅचची तयारी करणार आहोत. टॉस करण्यासाठी आपण टॉस बॉक्स मध्ये दाखल व्हा. तसेच कामोटे संघ संघनायक आपला पाठवा. आपल्याला यानंतर लगेचच मॅच चालू करायची आहे, कारण की शेवटचा दिवस आहे. आज थांबून चालणार नाही आहे. पहिल्या षटकामध्ये नक्कीच अगदी चांगल्या पद्धतीने धावा आलेल्या आपल्याला पाहायला मिळाल्या. तब्बल 15 धावा आतापर्यंत
रोशन साहेबांनी खर्च केलेले आपल्याला पाहायला मिळतात. 32 धावांचं टार्गेट आहे. हा नक्कीच काहीसा सुटकेचा निश्वास या ठिकाणी सोडला असेल. डॉट एलाय चेंडू, परंतु पहिल्या षटकामध्ये 15 आल्या. चला गोलंदाजामध्ये लगेच बदल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. मॅच जिंकण्यासाठी आगामी येणारे 18 चेंडू आणि जवळपास 17 धावांची गरज आहे. मॅच पहिल्याच षटकामध्ये काहीशी खुली झाल्यासारखी वाटतंय. चला गोलंदाजामध्ये बदल होईल. गोलंदाजीसाठी सर रुपेश पाटील साहेब गोलंदाजी करणार आहेत. चला रुपेश पाटील साहेब गोलंदाजीची तयारी करणार आहेत आणि स्ट्राईक वरती आताच्या घडीला आपण विक्रम साहेबांना पाहतोय. पाहूया की ज्याच्या बॅटमधून आतापर्यंत एकच धाव आपल्याला पाहायला मिळाली आहे. हलक्या हातांना हा चेंडू खेळलाय, सिंगल आली आहे. चला आपण पुन्हा एकदा विनंती करतोय सिद्धिविनायक भिंगारी, कुणाल नाईक, रघु परदेशी साहेबांना की आपण आपला कर्णधार पाठवा. तसेच बारक्या कांबळे आपण देखील आपला कर्णधार पाठवा. याच्यानंतर आपल्याला लगेचच पुढची फ्रेश मॅच खेळवायची. ही मॅच आता संपाच्या उंबरठ्यावरती आहे. यावेळेला चेंडू हाताला चाटून गेला, सिंगल तर मिळाली आहे. यावेळेला डॉट बॉल पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडू, सहजासहजी सामना तुम्हाला मिळणार नाहीये. आताच्या घडीला चांगली गोलंदाजी रुपेश पाटील साहेबांची पाहायला मिळाली आहे. खरं तर ही पहिल्या षटकामध्ये आली पाहिजे होती. पहिल्या षटकामध्ये थोड्याशा खोऱ्याने धावा आल्या. तब्बल जास्तीत जास्त धावांची लयलूट करण्यात आली. अंगावरती आदळलाय चेंडू आणि डॉट डिलिव्हरी पाहायला मिळाली. खरं तर ही गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये झाली असती ना तर अक्षरशः बांधून ठेवलं गेलं असतं. परंतु पहिल्या षटकामध्ये तब्बल 15 खर्च झाल्या. 14 बॉल आणि 15 धावांची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी. अशी जर गोलंदाजी झाली तर नक्कीच हा साबळा पोलीस नियंत्रण कक्ष नक्कीच जिंकणार आहे. आणखी एक चांगला बॉल, स्वतःची काळजी घ्या. खरं तर सिंगलचं कन्व्हर्टेशन या ठिकाणी डबलमध्ये होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. 2 धावा धावपलकावरती, आणखी 2 धावा ऍड होतील. 19 धावा स्कोर कार्डवरती आपल्याला पाहायला मिळतील. चांगली गोलंदाजी या ठिकाणी आतापर्यंत करण्यात आली आहे. मोठा फटका मारण्याचं स्वातंत्र्य दिलं नाही आहे. सुंदर सुबक गोलंदाजी, अगदी ॲक्युरेसी, परफेक्शन, डायरेक्शन, कंट्रोल आणि व्हेरिएशन गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. अगदी विकेट टू विकेट गोलंदाजी आणि त्यामुळे आताच्या घडीला अगदी शांत फलंदाजांना बसवण्यामध्ये यश मिळालं आहे. अलंग द कार्पेट, जमिनीला झिंजण्या आणत हा चेंडू निघाला. फक्त सिंगल मिळेल म्हणजे या षटकामध्ये मोठे फटके आले नाहीत. अगदी सुंदरसं षटक या ठिकाणी संपलंय. या षटकामध्ये रुपेश पाटील साहेबांनी फक्त आणि फक्त 5 धावा खर्च केल्या. त्यामुळे आता समीकरण शिल्लक आहे. आगामी येणारे 12 चेंडू आणि 12 धावांची गरज आहे. गोलंदाजीसाठी सतीश साहेब आलेत. तिसरं षटक हाताळणार आहेत. परंतु अजूनही विकेटची कोडी काही फोडता आली नाही आहे. त्यामुळे एका बाजूला विक्रम आणि दुसऱ्या बाजूला युवराज आपल्याला पाहायला मिळतोय. युवराज 14 वरती खेळतोय, विक्रम 5 वरती नॉट आउट खेळतोय. खरं तर मॅच जिंकायची असेल तर पोलीस नियंत्रण कक्षाला इथं विकेटची कोंडी फोडावी लागणार आहे. अगदी देर आहे, दुरुस्त आहे. दरम्यान विक्रम न षटकार मारला ना तर मंथन पाटील यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. खरं तर 500 ने 5,000 लावा, आपल्याला कुठे द्यायचे आहेत. नक्कीच त्याच्याच मुलांनी लावलेले आहेत. दरम्यानच्या काळामध्ये
मग एका षटकारासाठी आपण 10 लावले तरी काय फरक पडतंय, घरातल्या घरातच पैसा जाणार आहे. चला मॅच मात्र आता पुढे सरकताना पाहायला मिळते. आणखी एक धावसंख्या 21 वरती व्यासपीठावरती एक लेजंड खेळाडू ज्यांना भिंगारी संघाचं नाव नक्कीच या रायगडामध्ये केलं असं रघु परदेशी यांना आपण पाहू शकाल. चला आपण बारक्या कांबळेला विनंती करूया पुढच्या मॅचचा टॉस करण्यासाठी आपण या किंवा आपल्या कर्णधाराला पाठवा. खरं तर कामोठे म्हणजे बारक्या कांबळे हे आपण रायगडमध्ये पूर्ण पाहतो. चांगली गोलंदाजी, टिचून मारा, आणखी एक चांगला बॉल, स्विंग अँड मिस. चेंडू बहुतेक बॅटला फ्लश करून गेला आणि या ठिकाणी युवराजचा गेम झाला. दरम्यान नवीन फलंदाज मैदानामध्ये गेला. आता मात्र हा सामना अगदी रफ अँड टफ होताना पाहायला मिळतोय. सामना सोडायला तयार नाही आहेत सतीश साहेब, चांगली गोलंदाजी करतायत. आणखी एक हातभर चेंडू वळवला परंतु पंचांनी हा चेंडू अवंतार घोषित केला. रिव्हर्स स्विंग या ठिकाणी करताना आपल्याला पाहायला मिळते. चेंडू पडल्यानंतर अगदी हातभर वळवण्याची कला सतीश साहेबांकडे पाहायला मिळते आणि त्याचमुळे आताच्या घडीला चांगली गोलंदाजी. आतापर्यंत 4 चेंडू त्याने चांगले फेकलेत. चेंडू बॅटला चाटून गेला, अगदी लॉंग स्टॉपला नॉन स्टॉप जाईल की काय, आणि हा चेंडू मात्र पंचांचा फलंदाज बाद झाल्याचा इशारा आला. राजेंद्र रामचंद्र चोगले साहेबांना पण विनंती करूया आपण व्यासपीठावरती या. चला पुढच्या मॅचचा आपण टॉस करूया. पनवेल टेनिस क्रिकेट मधील 2 मातबर संघ आणि त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी आपण टॉस करतोय. एका बाजूला कामोठे संघ आणि दुसऱ्या बाजूला सिद्धिविनायक भिंगारी संघ पाहायला मिळेल आणि त्या दोघांमध्ये टॉस आपण या ठिकाणी करतोय. दरम्यान या ठिकाणी मॅच देखील चांगली रंगात आली आहे. 3 षटक कंप्लीट झाली आहेत. धावसंख्या 26 धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. चला टॉस कंप्लीट करण्यात आला. चला कामोठे संघाने टॉस जिंकला आणि हा चेंडू निघून गेलाय की का, निघून गेलाय. 4 धावांसाठी चौकार. साठी आताच्या घडीला 2 धावांची गरज आहे. 30 धावा झाल्यात. 5 चेंडू आणि 2 धावांची गरज आहे. हिट विकेट होती 6 पाहिजे ना. हे मग ते धावा कमी नाही केलं आणि टाकलेलं. अरे 10 धावा पाहिजे होता. त्या हिट विकेट होत्या, तो चौकार वाढवला, तो कमी करा. मग 6 पाहिजे. 6 पाहिजे सांग. 6 धावांची गरज आहे. सॉरी, तो चौकार नोंदवण्यात आला. चलो 5 चेंडू आणि 6 धावांची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी. मॅच अगदी क्रुशल मोमेंट वरती आहे. यावेळेला मोठा फटका टिपलाय झेल, फलंदाज फेल. 4 चेंडू आणि 6 धावांची गरज.
दरम्यान या दरम्यान विकेट गेलं तर त्याला 5,000 रुपये दिले जातील. महाबळी सूर्य ग्रुप करून हे पारितोषिक दिलं जाईल. दरम्यान या ठिकाणी सिंगल आली आहे. दरम्यान पोलीस दलाने ही मॅच जिंकली तर अविनाश पाटील यांच्याकडून 1,000 रुपयाचं पारितोषिक त्यांना दिलं जाईल. चल 5 धावांची अजूनही गरज आहे मॅच जिंकण्यासाठी. यावेळेला इनसाइड आउटचा फटका, चेंडू अडवला. अगदी सिंगलचं कन्व्हर्टेशन डबल मध्ये झाला. 2 चेंडू 3 धावांची गरज आहे. मॅच अगदी रफ अँड टफ. हृदयाचे ठोके आता मात्र वाढायला लागलेत. प्रत्येक चेंडू सामन्याला दिशा देणार आहे. 2 बॉल 3 धावांची गरज. दरम्यान फिरून मारला. इथं मात्र थोडासा खराब आहे. 1 धाव आली आहे. चला 2 बॉल 2. चांगली गोलंदाजी झाली तर पोलीस नियंत्रण कक्ष हा सामना जिंकेल. त्यामुळे 2 डॉट येतील का? हा डॉट आला ना तर सामन्याला मजा येईल. सिंगल आली तरी सामन्याला मजा येईल. सामना शेवटच्या चेंडूपर्यंत जाईल. 2 चेंडू 2 धावा. अगदी रोमहर्षक सामना इथं रंगताना आपल्याला पाहायला मिळते. हृदयाचे ठोके आता मात्र दोन्ही संघाचे वाढताना पाहायला मिळालेत. फटका फसला. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि त्यानं सोडलाय झेल. त्यामुळे इथं मात्र पोलीस नियंत्रण कक्ष हा सामना गमावतोय. त्यामुळे आयोजकांचं अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. कारण की हा झेल नाही, हा कॅच नाही तर मॅच सोडला. कॅच छुटा मानो सपना तुटा. परंतु आपला अमूल्य वेळ या स्पर्धेसाठी दिला. त्यामुळे पोलीस नियंत्रण कक्षाचा आपण आभार मानतोय. खरं तर आपण आलात, सामन्यामध्ये रंजकता आणली आहे. त्यामुळे आपलं मनपूर्वक आपण आयोजकांच्या माध्यमातून आभार व्यक्त करतोय. आणि कामोडे संघाला आपण विनंती करूया, आपण लगेचच मैदानाचा ताबा घ्या. दरम्यान सन्माननीय साहिल जयवंत भोईर साहेबांना आपण विनंती करूया, आपण मंचकावरती या. आपली उपस्थिती आमच्यासाठी प्रार्थनीय आहे. चला आजच्या रात्रीतील फ्रेश मॅच पनवेल टेनिस क्रिकेटमधील आणि रायगडमधील 2 दिग्गज संघ, एका बाजूला सिद्धिविनायक बिंगारी आणि त्यांच्या अगेन्स्ट आरपी एंटरप्राइजेस कामोडे संघ. आणि जशी सामन्याला आपण करूया सुरुवात पागोडे गावातील आणि या महाराष्ट्रातील अगदी उत्तम निवेदक. चला आपण आयोजकांना विनंती करूया. चला प्रथमतः आपण पोलीस नियंत्रण कक्षाला विनंती करूया, तुमच्यासाठी देखील एक ट्रॉफी आहे. चला सर्व टीम या. पोलीस नियंत्रण कक्ष दुसऱ्या क्रमांकाची. चला साहिल जयंत भोरी यांचा सन्मान करतोय. दुसऱ्या क्रमांकासाठी देखील ट्रॉफी आहे. चला पोलीस नियंत्रण कक्षाला विनंती, आपली पूर्ण टीम वरती घेऊन या. दुसऱ्या क्रमांकाची ट्रॉफी तुम्हाला दिली जाईल. कारण की 2 ट्रॉफी आम्ही ठेवल्या होत्या, प्रथम क्रमांक आणि द्वितीय क्रमांक. त्यामुळे मॅच अगदी रफ अँड टफ झाली. चला सर्व टीम यावरती आणि चला आपण त्यांचं कौतुक करूया. द्वितीय क्रमांकाची ट्रॉफी देऊन त्यांचं आपण कौतुक करतोय. चल पोलिसांची सर्व टीम चला अविनाश वसंत पाटील यांच्या शुभ हस्ते आपण ही ट्रॉफी त्यांना देतोय. चला देवरे साहेबांच्या शुभ हस्ते आपण ती ट्रॉफी त्यांना देऊया. चला लाईव्ह मध्ये येईल तुमचा सर्व चित्रीकरण. चला आपण द्वितीय क्रमांक, अगदी सामना अगदी रफ अँड टफ आपल्याला पाहायला मिळाला. सामना आवडला असेल तर चला आपण साहेबांचं टाळ्या वाजून कौतुक करूया. आपण आलात आणि या सामन्याला चला क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघानं क्षेत्ररक्षण लावून घ्या. कामोर्डे संघ आपण टॉस जिंकला
आपण लगेचच मैदानाचा ताबा घ्या. डोंट वेस्ट टाइम. टाइम इज मनी. चला द्वितीय क्रमांकाची ट्रॉफी देऊन आपण पोलीस नियंत्रण कक्षाचं अभिनंदन करतोय. क्षेत्ररक्षण करणारा संघ कशावर थांबलाय? चला मैदानाच्या आतमध्ये. दादा या माईकचं मॉनिटर वाढव. हॅलो सिक. हॅलो 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 सिक. बेस वाढव आणि मॉनिटर वाढव. चला आयोजकांना देखील विनंती आहे, आपण या. चला प्रथम क्रमांकाची ट्रॉफी तुम्हाला दिली जाईल. सिक. चला साहेब आपण आलात, मनपूर्वक आभार. खरं तर पहिल्या क्रमांकाची ट्रॉफी तुम्हाला मिळायला पाहिजे होती, परंतु झेल सोडलात आणि मॅच सोडलीत. परंतु पुढच्या वेळेला नक्कीच तो झेल पकडला जाईल आणि प्रथम क्रमांकाची ट्रॉफी आपण आलात आणि या सामन्याला आणि आयोजनाला मदत आणलीत. त्यामुळे नक्कीच आपला आभार आम्ही व्यक्त करतोय. आणि जशी सामन्याला आपण